सकाळ समूहाच्या वतीने कर्तव्यदक्ष नाशिक पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मान। समाजाच्या सुरक्षेसाठी सदैव कार्यरत असलेल्या खाकी वर्दीतील कर्तबगार पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सकाळ माध्यमाच्या वतीने सन्मान करण्यात आला। रविवार दिनांक 15 मार्च 2026 रोजी अकॅडमी येथील निसर्गरम्य वातावरणात पार पडला। फोर्स 1 चे अप्पर पोलीस महासंचालक कृष्ण प्रकाश, नाशिक विभागाचे विभागीय महसूल आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपमेंटचे दीपक चंदे, प्रावर्सी इंटरनॅशनल अकॅडमीचे रतन लत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। या प्रसंगी उत्तर महाराष्ट्र आवृत्ती व व्यवस्थापक संजय पाटील उपस्थित होते। आपल्या महाराष्ट्रातील पोलीस कर्मचाऱ्यांद्वारे शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी कायद्याच्या बालेकिल्ल्याद्वारे कायदा व सुव्यवस्था राखताना आपल्या सर्व इच्छा, स्वप्न, कुटुंबे, आकांक्षा बाजूला करून अहोरात्र ड्युटी करावी लागते। त्यामुळे सकाळ समूहाने आयोजित केलेल्या सन्मान सोहळ्यामुळे या सर्व पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रेरणा मिळेल। पुढील आगामी काळात नाशिक शहरात कुंभमेळ्याच्या धर्तीवर बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे नाशिक शहरातील वाहतूक शिस्त, सुव्यवस्था अबाधित राहील। नाशिक सकाळ समूहाने आयोजित या सन्मान सोहळ्यात 140 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला। या प्रसंगी सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचे कुटुंब देखील उपस्थित होते। समाजाच्या रक्षणासाठी सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी सदैव कार्यरत राहतात। या सर्व कर्तबगार सन्मान करून त्यांना प्रोत्साहित करण्याचे काम या सन्मानाद्वारे होत आहे, असे फोर्स 1 चे अप्पर पोलीस महासंचालक कृष्ण प्रकाश यांनी सांगितले। 24 तास पोलीस कर्मचारी समाज सुरक्षेसाठी कार्यरत असतात, हेच खरे समाजातील हिरो, असे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितले। गेल्या 2 वर्षापासून नाशिक पोलिसांनी नाशिक अंमली पदार्थ मुक्त करण्याचा निर्धार व कायद्याच्या बालेकिल्ल्याद्वारे नाशिकचे नाव राज्यभर पोहोचविण्याचे काम पोलीस कर्मचाऱ्यांनी केले, असे दीपक बिल्डर्स व डेव्हलपमेंटचे दीपक चंदे यांनी सांगितले। कायद्याचा बालेकिल्ला नाशिक पोलिसांनी घेतलेला निर्णय अतिशय उल्लेखनीय आहे। त्यामुळे गुन्हेगारांमध्ये नाशिक पोलिसांची वचक निर्माण झाली, असे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी सांगितले। खानदेश सुपरफास्ट न्यूज प्रतिनिधी नाशिक।